प्रशिक्षण आणि योग्य तयारीनंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वीरित्या पोहोचणारी सेक्रेड हार्ट स्कूल शहरातील पहिली शाळा ठरली आहे। जगातील सर्वात तरुण एव्हरेस्ट गिर्यारोहक पूर्णा व गिर्यारोहक राकेश यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विद्यार्थ्यांसह शिक्षिका अपर्णा व सजिता एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचले आणि त्यांच्या एव्हरेस्ट मोहीमची सांगता केली। 20 एप्रिल ते 6 मे या कालावधीत ही मोहीम पार पडली। सेक्रेड हार्ट स्कूलमधील क्रिश पेसवाणी, आदिल पिल्लई, शिवराज गोरड, साजरी गवळी, मिताशी कुकरेजा, आदिती पुणेजा आणि संजना पानसरे या 16 ते 17 वयोगटातील 7 विद्यार्थ्यांची 20 स्पर्धकांच्या गटातून निवडणूक करण्यात आली। आदिती पुणेजा आणि संजना पानसरे या 16 ते 17 वयोगटातील 7 विद्यार्थ्यांची 20 स्पर्धकांच्या गटातून निवड करण्यात आली। कल्याण ते मुंबई विमानतळ, नंतर विमानाने काठमांडू, त्यानंतर लुकलाच्या उड्डाणासाठी रामेछाप विमानतळापर्यंतचा प्रवास केला। लुकला येथून 11 दिवस चाललेल्या या ट्रेकिंग मोहिमेचा समारोप 7व्या दिवशी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या विस्मयकारक दृश्याने पूर्ण झाला। या ठिकाणच्या वातावरणाने विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक भारावून गेले होते। ट्रेक आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात प्रतिकूल हवामानामुळे अनपेक्षित आव्हानांना या सर्वांना सामोरे जावे लागले। 3 दिवस लुकला येथे अडकलेल्या या गटाला अखेर सुरक्षिततेसाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडूला हलवण्यात आले। अनेक अडचणी असूनही एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील उल्लेखनीय साहसाचे अविस्मरणीय अनुभव आणि चिरंतन आठवणी घेऊन विद्यार्थी परतले। दक्षिण बेस कॅम्प नेपाळमध्ये 5364 मीटर म्हणजेच 17598 फूट उंचीवर आहे। हे माउंट एव्हरेस्टवरील एक प्राथमिक शिबिर स्थळ आहे जे गिर्यारोहक त्यांच्या चढाई आणि उतरण्याच्या वेळी वापरतात। या मोहिमेसाठी विद्यार्थी पाठवणारी सेक्रेड हार्ट ही पहिली शाळा आहे। या मोहिमेसाठी अनुभवी गिर्यारोहकांचे मार्गदर्शन आणि शाळेचा पाठिंबा मिळाला। त्यामुळे या तरुण साहसी विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक ट्रेकमध्ये लवचिकता आणि टीमवर्कचे प्रदर्शन करत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचण्याची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे शिक्षिका अपर्णा यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।